हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण अगदी छान आणि मजेत असाल आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर सर्वप्रथम जे नवीन चॅनेल मला जॉईन झालेले आहेत, जे माझे न्यू सबस्क्रायबर आहेत, त्यांनाचे खरेच मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा आणि मी तुम्हाला असे छान छान व्हिडिओज दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, कारण तुमच्या या सबस्क्रिप्शनमुळेच मला मोटिवेशन मिळतं अजून चांगलेच व्हिडिओ दाखवण्याचा. तर तुम्हाला माहितीच आहे की आपण आता व्लॉग आपले जे चालू आहेत ते आहे डीप क्लिनिंगचे. तर मागचं डीप क्लिनिंग बऱ्याच जणांना आवडले आहे तो व्हिडिओ. तर त्याचप्रमाणे आत्ता हा पुढचासुद्धा क्लिनिंगचाच व्हिडिओ असणार आहे. तर त्याचीच तयारी आता मी करते आहे. पहा, मी सकाळी नाश्ता तयार करत आहे. हा आहे मुगाची धिरडी आपण म्हणू शकतो किंवा डोसे म्हणू शकता. हे करते आहे, म्हणजे मग एकदा हे करून झालं ना की मग मी स्वयंपाकाची सुद्धा तयारी करणार आहे. तर पहा, हे झालेलं आहे. साईडला चहासुद्धा ठेवलेला आहे आणि मग आता आम्ही नाश्ता करून घेणार आहोत. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की हा एक्झॉस्ट फॅन मी कशामध्ये धुणार आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे मी तो आत्ता दाखवणार आहे. तर पहा, हा मी डिशवॉशरमध्ये क्लीन केलेला आहे. म्हणजे याचा फक्त हा फॅन आणि ते जे झाकण दिसते आणि ती नेट, हेच मी फक्त त्यामध्ये क्लीन केलेलं आहे. बाकी जे आतमधली मोटर आहे ती हाताने क्लीन केली. बघा किती स्वच्छ निघालेला आहे. तर पहा, आजचं डीप क्लिनिंग याचं आहे, किचनचंच आहे, जी की आपली मांडणी. तर बघा, नॉन मॉड्युलर किचन असेल तर बघा काय हालत होते. पूर्ण मांडणी माझी अस्ताव्यस्त झालेली आहे. तर जे रिकामे डबे झाले होते ते मी इथं क्लीन करून घेतलेले आहेत आधी. आणि पहा, मला सुचतच नाही आहे कुठून सुरुवात करावी. तर पहिले म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा. तर इथे वरण भाताचं कुकर लावून झालेलं आहे. पोळ्या भाकरी दोन्ही करून ठेवलेल्या आहेत आणि शिवाय भाजीसुद्धा करून ठेवलेली आहे. म्हणजे मध्ये मध्ये आपल्याला काम करताना मध्येच थांबायला लागायला नको, म्हणून मी आधीच हे तयारी करून ठेवते. तर पहा, पूर्ण किचन ओटा क्लीन करून 2 असे नॅपकिन काढून ठेवलेले आहेत मी. आणि भांडीसुद्धा व्यवस्थित करून झालेली आहे तिथं स्वच्छ करून. आणि आता मी ही सगळी मांडणी पहिली रिकामी करणार आहे. म्हणजे मी असं करणार आहे की पहिले 2 जे कप्पे आहेत ना ते पहिले घेणार आहे, एकदम सगळे घेणार नाही. कारण की समजा ऐन वेळेला काही प्रॉब्लेम आला किंवा समजा कोणी घरी आलं किंवा आपल्यालाच कंटाळा येऊ शकतो, तर मी पहिले 2 फळ्या साफ करणार आहे. पहा, असं किचन ओट्यावर सगळं आधी मांडून ठेवलेलं आहे. ते क्लीन केलेले आहेत पूर्ण कप्पे. आणि आता ते नॅपकिननी पुसून घेणार आहे मी स्वच्छ. तर मी ते एकदम काढत नाही कधीच, जेव्हा मला जसं जमेल तसंच करत असते. जर मला वाटलं तरच मी पुढची मांडणी करायला घेणार, असं मी करत असते नेहमी. तर बघा, क्लीन झालेले आहे दोन्ही कप्पे. आणि आता हे मी जे काही भांडी आहेत तीसुद्धा स्वच्छ करून घेणार आहे, पुसून घेणार आहे. कारण की माझी भांडी ही नेहमी रिकामी झाली की लगेच घासून मी ठेवत असते, त्यामुळे मला जास्त क्लिनिंग करायची गरज नाही आहे. जसे रिकामे होणार तसे मी क्लीन करणार, घासून घेणार आहे. आणि आता डिशवॉशर असल्यामुळं तर लगेचच क्लीन होऊन जातात माझी, त्यामुळे मी ही फक्त पुसून ठेवणार आहे आत्ता. आणि जेवढी यूज होतात तेवढीच मी ठेवलेली आहेत भांडी. तर पहा, इथे मी न्यूजपेपर वगैरे न टाकता हे जे आपले फ्लेक्स असतात, जे की आपण लावलेले असतात फ्लेक्स, जसे की ॲडव्हर्टाइजमेंट वगैरेसाठी, तर तसे फ्लेक्स मी आणलेले आहेत. माझ्या इथे मला मिळतात, खालीच शॉप आहे आमचं, तर तिथे मिळतात. तर ते मी घेतलेले आहे आणि त्याच्या अशा माप घेऊन मी साईजच्या अशा पट्ट्या कापलेल्या आहेत. आणि ह्या क्लीन करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित स्वच्छ करून. आणि ह्या मी टाकणार आहे. तर मी मुद्दाम म्हणून व्हाईट कलर टाकते, म्हणजे थोडंसं फ्रेश वाटतं बघायलासुद्धा. आणि हे क्लीनसुद्धा करता येतात. एकदम अगदी ओल्या फडक्याने पुसले ना तरी हे स्वच्छ होतात, फाटत नाही. न्यूजपेपरसारख्या काहीच होत नाही ह्याला, खूप दिवस अशाच राहतात.
तर ते झालेले आहे ठेवून. आणि आता मी सर्व भांडी जी आहेत क्लीन केलेली ती लावून घेणार आहे. थोडाफार बदल करणार आहे. प्रत्येक वेळेस आपण इम्प्रूव्हमेंट करत असतो, जसं की तसं मी सगळे व्यवस्थित लावून घेणार आहेत. भांडी बरण्या वगैरे सगळ्या जागच्या जागी ठेवून देणार आहे. पहा वरचं झालेलं आहे आणि वरती बघा किती रिकामी जागा आता दिसते तुम्हाला. त्यानंतर हे जे स्टीलचे डबे ते सुद्धा त्यात सामान भरून मी ठेवून देणार आहे जागच्या जागी. तर पहा साईजनुसार हे मी ठेवते आहे, व्यवस्थित ठेवून देणार आहे. तर पहा झालेला आहे. आता मी पुढचा कप्पा आवरायला घेणार आहे. पहा हा सुद्धा मी रिकामं करून घेणार आहे आधी आणि मग त्यानंतर क्लीन करून घेणार आहे. तर पांढऱ्या कलरचं टाकल्यामुळे काय होतं माहिती का, की उजेड जास्ती वाटतो आणि फ्रेश वाटतं. त्यामुळं मी त्याच्यावरती टाकत असते पांढऱ्या कलरचं फ्लेक्स किंवा काय. तर बघा इथे मी हे स्टँडसुद्धा घासून घेते आहे लगो, म्हणजे ते सुकेल तोपर्यंत. आणि आता ही भांडी पण मांडायला घेणार आहे मी. तर एक सांगायचं आहे मला महत्त्वाचं असं, की जे काही आपला व्हिडिओ होता शिवसृष्टी हिस्टॉरिकल थीम पार्क, हे मी सांगितलं होतं की 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन तिकीट त्याचं 50 रुपीज असणार आहे. तर आता ते पुन्हा ओपन केलेलं आहे त्यांनी, तिकीट कमी दर असलेलं आता आहे फक्त 75 रुपीजमध्ये. तर ज्यांना त्यावेळी बघायचं राहिलं असेल 15 ऑगस्टपर्यंतच त्याची मुदत होती, कारण बऱ्याच जणांना ऑनलाईन तिकीट बुक होत नव्हते, म्हणजे फुल होते. तर त्यांनी खरंच पाहायचं असेल तर पुन्हा तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करून पाहू शकता शिवसृष्टी हिस्टॉरिकल थीम पार्क. बाकी सगळी माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेच. तर मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, तर तुम्ही ती जाऊन बघू शकता. आणि ज्यांना ऑनलाईन तिकीट बुकिंग करता येत नसेल, म्हणजे तसं सोपं आहे पण नसेल येत, तर मी ते तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कसं ऑनलाईन बुकिंग करायचं ते. तर तुम्हाला हवं असल्यास तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला, मी तो व्हिडिओ तुमच्याशी लवकरच शेअर करेल. मला वाटतं बऱ्याच जणांना हे माहितीच असेल कसं करायचं, पण नसेल माहिती तर मी सांगेल तुम्हाला. तर पहा बरीचशी झालेली आहे. माझं किचनमधली सिंकमधली भांडीसुद्धा मी क्लीन करून घेतली आणि जी काही मशीनमध्ये टाकायची आहे डिशवॉशर मशीनमध्ये तीसुद्धा टाकून घेतलेली आहेत, म्हणजे हे सगळं करेपर्यंत मशीनसुद्धा माझं होऊन जाईल. तर पहा सगळ्यात खालचा कप्पा जो आहे तो मी आता घेतलेला आहे. तर जी भांडी मी घासायची राहिलेली आहेत ना ती पुसून घेतलेली आहेत आणि मग ती नंतर जेव्हा रिकामी होतील तेव्हा मी ती घासणार आहे. तर झालेली आहेत पूर्ण. तर ही जे रिकाम्या जागा आहेत इथे सुद्धा काही वस्तू मी मांडणार आहे नंतर आणि बरीचशी रिकामी जागा झालेली आहे. आणि इथे ते चमच्यांचं स्टँड घेणार आहे आणि इथे जी रिकामी जागा दिसते ना इथं मी माझा हा जो कुकर आहे ह्याला जागा नव्हती तर तो मी इथे ठेवणार आहे आता. तर पहा अशी मांडणी क्लीन झालेली आहे व्यवस्थित. तर किचन ओटासुद्धा त्या व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे परत. आणि आता मी तुम्हाला दाखवते की भांडी बघा कशी चकाचक झालेली आहेत, एकदम व्यवस्थित निघालेली आहेत. सगळे पूर्ण चमच्याचे स्टँड चमचेसुद्धा व्यवस्थित क्लीन झालेले आहेत. आता ही सुद्धा भांडी मी लावून घेणार आहे थोड्या वेळाने. आता सुरुवात करते ती म्हणजे आपलं जे मेकअपचं सामान असतं ते पहिलेच मी करून घेणार आहे, व्यवस्थित लावून घेणार आहे. कारण की आता जे काही सण वगैरे येणार आहेत त्यासाठी मेकअप लागतोच आपल्याला. तर त्यासाठी मी पहिले ते व्यवस्थित करून घेणार आहे, म्हणजे वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी मिळतील. त्यानंतर जो आपलं जे कपाट असतं त्याचे जे ड्रॉवर्स असतात ते सुद्धा इकडं तिकडं वस्तू झाले होतं तर ते सुद्धा मला जे रोजच्या रोज लागतात, क्लचेस वगैरे
किंवा पूजा करताना जे काही बांगड्या वगैरे लागतात ते सुद्धा मी ठेवून घेणार आहे इथे. आता हे बघा, हे कपाट आहे जे काही, तर ते सुद्धा मी क्लीन करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती अस्ताव्यस्त झालेलं आहे. बघा, हे मिस्टरांचं कपाट आहे माझ्या, त्यामुळे ते इकडं तिकडं सगळं पसारा झालेला आहे, तो सगळा क्लीन करून घेणार आहे. आता तुम्ही ते जे फ्लेक्स मी दाखवले ना, ते सुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता. याच्यामध्ये थोडंसं क्लीन करून घेणार आहे मी, पुसून घेणार आहे. तर माझ्याकडे आता ते नव्हते अवेलेबल, पण तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही ह्यावर टाकू शकता. मी आता न्यूजपेपरच टाकणार आहे यामध्ये. तर थोडंसं सुकल्यानंतर मग मी ते न्यूजपेपर टाकणार आहे. जसं की आपण डांबर गोळी म्हणा, अशा गोष्टी तुम्ही ठेवू शकता. आणि मी नंतर दाखवणार आहे अजून तुम्ही काय ठेवू शकता कपाटामध्ये, की जेणेकरून पूर्ण कपाट आपलं सुगंधित राहील. अगदी असा मंद मंद असा छान वास येत राहील कपड्यांना. तर बघा, हे इस्त्री केलेले कपडे मी बॅगेत ठेवलेले आहेत आणि न इस्त्री केलेले वरच्यावर ठेवले, म्हणजे हे जसे की लगेच काढून इस्त्रीला देता येतील. तसेच जे काही आपले जिमला वगैरे जातात मिस्टर, त्याचे जे काही हे असतात, आपण वरतून जे जर्किंग घालतो ते मी घड्या घालून ठेवलेलं आहे. परत फुल जीनच्या पॅन्ट ज्या असतात त्या सुद्धा एका साईडला ठेवलेल्या आहेत. आणि हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला, त्याच्यामध्ये मी टी शर्ट घडी घालून ठेवलेले आहेत. तसंच आपले जे रुमाल असतात किंवा मग डोक्याला बांधायच्या जे पट्ट्या असतात थंडीमध्ये वगैरे, त्यासुद्धा मी एका अशा बॉक्समध्ये ठेवून दिलेल्या आहेत, म्हणजे ते व्यवस्थित लवकर सापडतात. हे पहा, हे टी शर्ट मी असे घडी घालून ठेवलेले आहेत. तर याला बाहेरून काही मी लावलेलं नाही. आता जेव्हा मला वाटेल की ते व्यवस्थित कम्फर्टेबली बसलेलं आहे त्याच्यामध्ये, तेव्हा मी लावले. तर पहा, झालेला आहे कप्पा आपण. आणि हे एक ब्लेझर आहे अडकून ठेवलेला आहे. पहा, आता हा माझा कप्पा आहे जो की रोज खालीवर होतात कपडे, ड्रेस रोजच लागतात. तर पहा, हे सुद्धा इकडे घड्या तशाच आहेत, पण त्या एकावर एक नीट बसलेल्या नाही आहेत. तर ह्या सगळ्या मी काढून घेणार आहे. तुम्हाला दिसत असेल की धूळसुद्धा किती बसते बघा, कपाट बंद असून सुद्धा एवढी धूळ येत असते. तर बघा, हे सगळं मी रिकामं करून घेणार आहे एवढं. बाकीचे कपाट माझे व्यवस्थित आहे, जेवढे हे झालेत ना खराब, तेच मी तुम्हाला आता दाखवते आहे. तर पहा, हे पुसून घेतलेलं आहे मी पुन्हा ओल्या फडक्याने. आता ह्यासाठी मी काय वापरणार आहे, तर पॉट प्युरी म्हणून असं एक मिळतं, तर जे नॅचरल फ्रेग्रंट प्लांट्स असतात, सुक्या फुलांचे, औषधी वनस्पती, मसाल्यांचे काही छोटे हे भाग असतात, की जे आपण शेल्फ, कॅबिनेट, ऑफिस रूम्स किंवा सेंटर टेबलमध्ये ठेवू शकतो. पहा, हे अशा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळतात, ते तुम्ही असे ठेवू शकता. आणि त्यानंतर तिथे आपण आपले इस्त्री केलेले कपडे वगैरे ठेवायचे असतात. अगदी छान असा सुगंध, याच्यात वेगवेगळे फ्लेवर म्हणजे लॅव्हेंडर, गुलाब, ट्युलिप असे मिळतात. तर हे घातल्याने तुमचं म्हणजे खूप दिवस वास हा टिकून राहतो आणि ते टिकतात पण खूप दिवस. तर पहा, अशा प्रकारे मी माझं कपाटामध्ये ह्या गोष्टी ठेवत असते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.